अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी खूप जास्त आनंदात आहे। काल 31 मार्चला स्वामींचा प्रकट दिन होता। आणि मला एक छान अनुभव स्वामींनी दिला। अनुभव म्हणता येईल किंवा त्यांचा महिमा हे तुम्हीच ठरवा। काल सकाळी मला मठात जायचे होते, पण घरात देखील स्वामींची पूजा करायची होती, नैवेद्य करायचा होता। मग मी स्वामींचा सकाळी अभिषेक केला, पूजेची मांडणी केली, नैवेद्य केला आणि स्वामींना आवडत म्हणून बेसनाचे लाडू केले। हे सगळं करता करता दुपारचे मला 3 वाजून गेले। मग म्हटलं आता संध्याकाळी जाऊया मठात। मुलं म्हणाली 5 वाजता जाऊया, नंतर गर्दी होईल। पण माझ्या मनात आले की 5 वाजता नको, 6 नंतर घरात पुन्हा दिवाबत्ती करून मगच जाऊया। आणि मग आम्ही 6:15 वाजता निघालो। 6:30ला आम्ही मठामध्ये पोचलो। तर तुम्ही बघू शकता की मठामध्ये खूप गर्दी होती। मठामध्ये लाईन लावून आतमध्ये जाईपर्यंत 7 वाजले आणि स्वामींचे दर्शन झालं। अनाउन्समेंट झाली की महाराजांची पालखी निघणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी पालखीचे दर्शन घ्यावे। मी हाच विचार करत होते की मी सकाळी आले असते तर मला पालखीचे दर्शन झाले नसते। ही स्वामींचीच लीला होते की आम्ही संध्याकाळी दर्शनासाठी आलो आणि इतके छान दर्शन आमचे झाले आणि ठरल्यापेक्षाही खूप छान पद्धतीने महाराजांचे दर्शन झाले आणि मला खूप जास्त प्रसन्न वाटले। जर मनापासून कोणाला स्वामींचे दर्शन घ्यायचे असेल ना, की स्वामी देखील आपल्याला भक्तांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत। तुमच्याकडेही काही असे अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे पालखी नाचवली जात आहे। आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।